नमस्कार प्रेक्षकांनो, सावल्याची जणू सावली या मालिकेत तुम्हाला माहिती असेल की ही आता सावली काही करून या सारंगशी मला मैत्री करायची, त्याच्यासाठी ती धडपड करत असते आणि त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्नही करत असते. परंतु जेवणाच्या टेबलला जेव्हा या ठिकाणी तो बसतो आणि ही जे काय गोष्टी मनातल्या मनात बोलते ते सगळं त्याला एक प्रकारे ऐकू जातं आणि ते त्या पद्धतीने उत्तर देताना दिसतो. त्यामुळे ही प्रचंड घाबरते. काहीच मी बोलणार नाही असं बोलून तिथून पळ काढताना या ठिकाणी दिसते आणि मैत्रीच्या बाबतीत ती आता कसं बोलायचं याचा विचार करत असते. आणि आता येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही ऐश्वर्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते आणि तेव्हा ही तिलोत्तमा तिकडे येते आणि प्रोडक्टचं काहीतरी असतं ते तिच्यासमोर बघते. हे काय, ह्याचं पॅकेजिंग आणि सगळ्या गोष्टी तू चेक केल्या का नीट? तेव्हा काय झालं मग, ह्याचे तू रिव्ह्यू पाहिले का? एकदम बॅड रिव्ह्यू लोकांनी दिलेत. आपली कंपनी खूप मोठी आहे, ब्रँड आहे, या प्रोडक्टमध्ये आपण दिलं खूप पुढे. पॅकेजिंग सगळ्या गोष्टी जर चांगल्या नसतील तर काय आपल्या कंपनीची इज्जत राहील? तुला लक्ष देता येत नाही का? तिलाच ती या ठिकाणी प्रचंड झापल्याने दिसते. तेव्हा मॉम बघते मी, तेव्हा बघते नाही आपलं या ठिकाणी पॅकेजिंग सगळ्या गोष्टींसाठी किती पैसा तुला तर माहिती का? काही करोडमध्ये आहे असं ते बोलताना दिसते. मग मग हे असं का होते? तेव्हा माझी जे काही मार्केटिंग ज्या काही गोष्टीची टीम आहे ना, ती प्रॉपर मी सगळी चेंज करते, मी स्वतः लक्ष देते असं या ठिकाणी ते बोलताना दिसते. आणि मग मला तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवायचं होतं असं ती या ठिकाणी तिलोत्तमाला बोलते आणि त्या ठिकाणी ती या सारंग आणि सावलीचा एकत्र असलेला फोटो दाखवते. बघितलं का, काही दिवसांपासून हे चालले, कित्येक दिवसापासून या दोघांची जवळीक वाढत चालली आहे, मैत्रिणीची नव्याने सुरुवात होते असं ते बोलताना दिसते. आणि तेवढ्यात सावली येते. मॅडम तुमची ग्रीन टी. आणि तिलोत्तमा बोलते, मैत्री आणि या मुलीशी शक्य तरी आहे का? कोणी या मुलीशी मैत्री करणार? तुझा काहीतरी गैरसमज होते. तिला फक्त सारंगला एकच मुलगी आवडली होती असं मला वाटलं. त्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये येईल पण नाही. पण आता या मुलीशी तो मैत्री कधी करणारच नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नको, माझा सारंगवर पूर्ण विश्वास आहे असंही तिलोत्तमा बोलताना या ठिकाणी आपल्याला. आणि इथे मग तिचे पार्टनर जे तिच्यावर खूप प्रेम करत असते ती बोलते, काय चाललं आहे तुझं? तुला कळतं का नाही? तू हे सगळं का नाही केलं? तेव्हा ती काय काय झालं का? माझं काय चुकलं का? तेव्हा वहिनी माझं काय चुकलं का असं या ठिकाणी ती विचारताना दिसते. हो, मग सारंगला तू या ठिकाणी फ्रेंडशिपबद्दल कधी विचारणार आहे? तेव्हा ते बोलते, वहिनी तुम्ही मला घाबरवलंच, मला वाटलं माझ्या हातून काहीतरी चुकलं का? अरे चुकलं नाही ते जाऊ दे, तू फ्रेंडशिपबद्दल काय विचारणार तेव्हा सांग. तेव्हा ती हो नाही करते. मी फ्रेंडशिपबद्दल विचारेल पण ते मला हो बोलतील का, फ्रेंडशिप करतील का? माझी लायकीच नाही आहे बहुतेक असं ते बोलताना दिसते. तेव्हा वहिनी भडकते आणि बोलते, परत हे असं बोलायचं नाही. माणसाची लायकी वागणूक कशावरून ठरवते? त्याचे स्वभाव वागणूक यावरून ठरवते ना. आणि सारंग तर या ठिकाणी तुझी काळजी करतात, तुझी नेहमी त्यांना काळजी असते. तू हळूहळू त्यांच्या मनात घर करत गेले, त्याच्यामुळं नक्कीच ते तुला मैत्रीला हो बोलणार. पण तू जर अशी घाबरली तर कसं होईल? तेव्हा ती बोलते, माझ्यात हिंमतच होत नाही आहे हे सगळं बोलण्याची. तेव्हा हे दोघं पार्टनर असतात, सोमन ते इथे भडकताना दिसतात. अरे नुसतं विचारायचं आहे, काय हरकत आहे? तेव्हा मग ही बोलते, एक काम कर, ठीक आहे, तिला कशाला तुम्ही बोलताय असं बोलल्याने ती काय ऐकणार का? तेव्हा मी रागात बोलण्याचा प्रयत्न केला पण ही खूप सिरियस झाली, मला हसू आवडलं नाही म्हणून मी बोलून गेले. पण ठीक आहे, काय फायदा नाही, हे काहीच बोलणार नाही, ह्याच्यात काही हिंमत नाही, सोडून द्या. एक काम करू आपण, जोपर्यंत ही सारंग दादाला फ्रेंडशिपचा विचारत नाही ना तोपर्यंत आपण तिघं जेवायचं नाही असं प्रणच करूया असं या ठिकाणी ते बोलताना दोघं आपल्याला या ठिकाणी बबलू आणि ते आपल्याला इकडे दिसत आहेत. तेव्हा या ठिकाणी बबलू बोलतो, खरंच आपण जेवणार नाही? तेव्हा गपचूप हा बोलतो, बाहेर जाऊन जेऊ. आणि यानंतर थोड्या वेळाने हे आपल्याला ॲक्टिंग करताना दिसत आहेत की कशा पद्धतीने ही सावली तू या ठिकाणी सारंगला बोल आणि हा कॉफी वगैरे सावलीचं आड नाटक करून सगळ्या गोष्टी हे करून तिला पटवून द्यायचा प्रयत्न करतात की हे बघ, तू सारंगला मैत्री करायची, फ्रेंडशिप घ्यायची तर माघार घ्यायची नाही, आणि कशा पद्धतीने तू बोलू शकते, काय करू शकते, हे सगळं ते प्रात्यक्षिक आणि प्रॅक्टिकल या ठिकाणी करताना हे दोघेही आपल्याला कॉमेडीमध्ये दिसत आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे दोघे एकमेकांना मिठी मारल्यानंतर ही सावली थोडीशी लाजताना दिसते आणि फायनली ते काही करून या सावलीला झाडावर चढताना दिसत आहे. गार्डनमध्ये हा सारंग बसला आहे, काम करतोय. तुझं आत्ताच्या आत्ता आणि त्याला बोल मैत्रीविषयी, माझ्याशी मैत्री करशील का? पण हिची हिंमतच होत नाही, नंतर बोलते पण हे ऐकत नाही. आणि मग कशी बशी ही सावली त्याच्यापाशी जाताना दिसते आणि हे दोघं बबलूंत तिकडून वाकून बघताना दिसतात हे काय करतायत. आणि सारंग सर, तेव्हा हां बोल ना.
सारंग सारंग 4 वेळा ती बोलते, अरे त्याच्या पुढं काय बोलणार आहे का, नंतर सॉरी बोलते. तेव्हा काय हे बोलायचं होतं. आणि यानंतर सारंग बोलतो की मला ना थोडेसे थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. खूप दिवस झाले मला एक प्रश्न पडला होता, आपलं नक्की नातं आहे तर काय. मागे खरंच तुमचा प्लॅन जाणून घेण्यासाठी ना मी तुझ्या गावी गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी मला गेल्यानंतर वेगळंच सत्य कळलं की जशी माझी फसवणूक झाली तशीच तुझीसुद्धा फसवणूक झाली. आणि त्यानंतर तू इथे घरात आल्यानंतर तुझं वागणं सगळ्या गोष्टी मी खूप चांगल्या बघितल्या, तू खूप चांगली आहेस. नंतर मग तू माझी काळजी करायला लागली, मी तुझी काळजी करायला लागलो. या सगळ्या गोष्टी अशा घडल्या आहेत. आणि याच गोष्टीला तर मैत्री म्हणत नसतील ना, मी ऑफिशियली अशी कधी मैत्री केली नाही, पण तू माझ्याशी मैत्री करशील असं सारंग बोलताना या ठिकाणी सावलीला दिसतो. आणि सावलीच्या खूप खुश इथे दिसते. फायनली ती ज्या गोष्टीसाठी आलेली असते ती गोष्ट सारंगने स्वतःहून इथे केली असते. मग ही सावली काही नाही बोलणार, ठीक, ती चटकन या ठिकाणी हो बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि मग हा सारंग तिला हात मिळवताना दिसतो. ही सावली खरंच या ठिकाणी खूप खुश असते आणि आनंदात असते. फायनली सारंगची आणि तिची या ठिकाणी मैत्री ऑफिशियली झालेली असते. आणि यानंतर मी येते असं बोलून ती या ठिकाणी जाताना दिसते. आणि यानंतर हा सारंगही खूप खुश होतो. तो बोलतो की खरंच आज पहिल्यांदा मी सावलीच्या ओळात माझ्यासाठी इतका या ठिकाणी आनंद बघितला. ती सध्या खूप खुश होती आणि तिच्या विठुरायानंतर कदाचित मीच तिच्याशी मैत्री केली असं तो विचार करताना दिसतोय. दुसरीकडे इथे तारा तिच्या रूममध्ये या ठिकाणी बसलेली निवांत आपल्याला इकडे दिसत आहे. ही तारा फोनमध्येच हे करत असते, तेव्हा ही तिच्या आई त्या ठिकाणी बोलताना दिसते. हे बघ ना, हा चेक ना अमाऊंट वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण साईनमध्ये काहीतरी गोंधळ आहे. एक काम कर, उद्या हा चेक या ठिकाणी परत देऊन ये. ही तारा काय ऐकत नाही, मोबाईलमध्ये तोंड घालून बसले असते. मी काय बोलते हे परत देऊन ये, पण ही काय ऐकत नाही. तारा काय चाललं आहे, मी मगासपासून बोलते, ऐकलं का तू. तेव्हा ही थोडीशी घाबरते. मी मागासपासून एवढं बोलते, तू त्या मोबाईलमध्ये काय तोंड घालून बसली, जरा ना नीट लक्ष दे. ते या ठिकाणी तू या फोनमध्ये लक्ष देण्यापेक्षा त्या स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिलं असतं ना, तू आज खूप पुढे गेली असते. त्या सावलीची आपल्याला गरजच लागली नसते असं तिला झापताना या ठिकाणी दिसते. त्या सावलीमुळे आपल्याला त्या घरात एंट्री सुद्धा तरी आहे. पण या ठिकाणी काय करायचं, तू नीट तुझ्या करिअरकडे लक्ष दिलं असतं ना तर सावलीची सुद्धा आपल्याला गरज पडली नसते. जरा भानावर ये. आणि तिला झापताना या ठिकाणी दिसते. उद्या जर या ठिकाणी सारंगने या सावलीला सून म्हणून स्वीकार केला तर तिलोत्तमाने या ठिकाणी घराबाहेर पडण्याची परमिशनसुद्धा दिली नाही, तर मग आपलं काय होईल याचा विचार केला आहे का, तुझं काय होईल याचा विचार केला आहे का. तू गाणं गाऊन काय कटोराने भीक मागणार का. अरे हो, गाणं गाण्याची तर आपली बोंब आहे ना, मग काय करणार. असं झापताना या ठिकाणी ती ताराला प्रचंड आपल्याला तिची आई दिसत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, एवढा पैसा, एवढा चेक्स, ज्या काही गोष्टी येत आहेत ना त्या फक्त आणि फक्त त्या सावलीमुळे येते. इथे भले या ठिकाणी तुझं नाव आहे, तू क्रेडिट घेते, तू गाणं गाते, असं सगळं सांगते, पण हा आवाज तुला चांगलं माहिती आहे या सावलीचा आहे. तिच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. ती जर पलटली, ती जर गाणं गायला नकार दिला तर आपलं काय होईल कळतं आहे का तुला. त्यामुळे थोडं भानावर लक्ष दे असं ती तिच्या मुलीला समजवताना दिसते. आणि त्या दुसऱ्या हॉलमध्ये ही सावली आपल्याला येताना दिसते. तेवढ्यात देवा या ठिकाणी फोन करताना तिला दिसतोय. काय सावली, कशी आहेस, कशी प्रेमकानी, राजाची राणी असं काहीतरी तो बोलतो. तेव्हा ही भितरते, हां कशी राणी असं तो बोलताना या ठिकाणी दिसते. पण हिला माहीतच नव्हतं की ती दुसऱ्याची लव्ह स्टोरी आहे, प्रेमाची मैत्रीची लव्ह स्टोरी असं सांगताना दिसत असते. तेव्हा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का, जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग असं या ठिकाणी तेव्हा तिला बोलताना आपल्याला दिसतोय. तेव्हा मग राजा राणीची मैत्री झाली का, तेव्हा हो मैत्री झाली. मग तुला काय वाटते त्यांच्यात प्रेम होईल का, तेव्हा मी ठेवते नंतर करते असं बोलून ती फोन ठेवताना दिसते. दुसरीकडे ते ताराची आई ताराला बोलते, हे नवीन गाणं कंपोज केलं आहे, हे उद्या काही करून या सावलीपर्यंत पोचवायचं. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. अशाच मालिकेच्या रूपाण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.